येस, गुड मॉर्निंग टू ऑल. प्रत्येकाने आपापले रोल नंबर व्यवस्थित मेन्शन करा. अदरवाइज आफ्टर 2 मिनिट्स यू विल बी ब्रेक फ्रॉम द लेक्चर. तुम्ही तुमचे रोल नंबर चेक करून ठेवा. व्यवस्थित नसतील ना तर 2 मिनिट फक्त चान्स आहे तुमचे. ओके, आफ्टर दॅट विल नॉट बी केअर. लक्ष द्या. सो पार्ट ऑफ डिफरन्सिएशनचे काही थेरम्स लास्ट टाइम सांगितले होते. पार्ट ऑफ डिफरन्सिएशनचे काही थेरम्स लास्ट टाइम सांगितले होते. त्यानंतर असं ठरलं होतं की इनडेफिनेट इंटिग्रेशन नेक्स्ट वीक मध्ये घ्यायचं. राहिलेला पार्ट ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स तो कम्प्लीट करू आपण. सो मॅथमॅटिकल पार्ट 1, मॅथ्स 1, चॅप्टर नंबर 3, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. राहिलेला पार्ट पहिले घेऊन टाकतो, कारण याचे जे इनव्हर्स फंक्शनचे जे न्यूमरिकल्स आहेत किंवा याचे जे फॉर्म्युले आहेत दॅट विल बी युजफुल फॉर द इंटिग्रेशन अगेन. इनव्हर्स पेपर चेक झाले, तुम्ही तुमचे कलेक्ट करा. के मार्केट ब्रांच पेपर चेक आहेत, यू कॅन सी टुडे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मध्ये 3 पार्ट आहेत. फर्स्ट पार्ट प्रिन्सिपल अँड जनरल सोल्युशन. Principal and general solution. Principal and general solution. Second, as per the textbooks, it is solution of triangle. As per the textbook, solution of triangle. Solution of triangle. Solution of triangles. Okay. त्यानंतर थर्ड पार्ट आहे सोल्युशन ऑफ ट्रायंगल्स. थर्ड पार्ट आहे इनव्हर्स फंक्शन. इनव्हर्स फंक्शन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक किंवा ट्रिग्नोमेट्रिक इनव्हर्स फंक्शन. इनव्हर्स फंक्शन, इनव्हर्स फंक्शन्स, ट्रिग्नोमेट्रिक इनव्हर्स फंक्शन्स म्हटलं तरी चालेल. इनव्हर्स फंक्शन्स स्पेशली फॉर द ट्रिग्नोमेट्री. फॉर द ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बट इनव्हर्स पार्ट तुम्हाला सिलेबस मध्ये आहे. सो प्रिन्सिपल अँड जनरल सोल्युशन हा पार्ट सरांनी कंप्लीट केला होता. राईट, वी विल डील विथ द इनव्हर्स फंक्शन्स नाउ. ओके. त्यानंतर सोल्युशन ऑफ ट्रायंगल. याच्यामध्ये सुद्धा याचे ऍप्लिकेशन्स तुम्हाला डिडक्टेड आहेत. कुठले ऍप्लिकेशन्स? साइन रूल, कोसाइन रूल आणि इट्स ऍप्लिकेशन. साइन रूल, कोसाइन रूल सिलेबस मध्ये आहेत. सिर्फ त्यामधला कुठला पार्ट? ऍप्लिकेशन पार्ट डिलीटेड आहे. So make the title trigonometric functions, mathematics part 1 मधलं. त्याच्यामधलं inverse functions. Inverse functions for the trigonometry. What is inverse function? First concept is inverse functions. Okay. त्याच्याशी रिलेटेड बघू आपण. त्यानंतर याची काही प्रिन्सिपल सोल्युशन्स असतात. इनव्हर्स साठी सुद्धा you have to deal with the इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. पेज नंबर 88 वरती आहे. पेज नंबर 88 वरती इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. मेक द टाइटल टुडेज इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. नॉर्मली जे आपण फंक्शन डील करतो तो या पद्धतीने असतो. y इक्वल टू साइन ऑफ x. x एक्सिस इज द डोमेन. x एक्सिस ला काय म्हणतो आपण? दॅट इज द अँगल बेसिकली, आणि इट इज द डोमेन पार्ट. x एक्सिस काय असतो? डोमेन म्हणून नसतो. दॅट इज द अँगल बेसिकली. त्यापासून तुम्हाला व्हॅल्यू मिळते. दिस इज द व्हॅल्यू. राईट, 30 डिग्री टाकला तुम्ही, y इक्वल टू 30 डिग्री टाकल्यानंतर, सॉरी, x इक्वल टू 30 डिग्री घे. x इक्वल टू 30 डिग्री. सांगा साइन 30 ची व्हॅल्यू किती?
y इक्वल टू व्हॉट इन दॅट केस? y ची व्हॅल्यू किती त्या केस मध्ये? y व्हॅल्यू किती? येस डेफिनेटली 1/2. करेक्ट. आता समजतोय. 30 डिग्रीला आपण काय लिहितो? π/6. सिमिलरली x इक्वल टू 45 डिग्री सांगता π/4. x इक्वल टू 60 डिग्री सांगतो आपण. x इक्वल टू 90 डिग्री सांगतो आपण. दॅट इज π/3, π/2. करेक्ट. अलाइड रेडियन फॉर्म्स. तर करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज मिळायला लागतात. sin 45 ची व्हॅल्यू किती? हॅलो. नाही, लेक्चर चालू आहे. आता 10 वाजता फ्री होईल. मी तुम्हाला करतो माझं. आता लेक्चर चालू आहे 8:30. 10 पर्यंत मी तो करतो. ओके. π/6 30, y इक्वल टू 1/2, π/4 45, 1/√2 60 डिग्री, √3/2 90 डिग्री 1. लक्ष द्या, काय फारसं वेगळं सांगत नाहीये. एक्स ऍक्सेस ला डोमेन म्हणतात. एक्स ऍक्सेस इज द डोमेन आणि वाय ऍक्सेस इज द रेंज म्हणून कन्सेप्ट आहे. वाय ऍक्सेस इज कॉल्ड ॲज द रेंज. एक्स ऍक्सेस हे अँगल्स आहेत. वाय ऍक्सेस हा रेंज पार्ट म्हणून येतो. वाय ऍक्सेस हा रेंज पार्ट म्हणून येतं. ओके, लक्ष द्या. इथले अँगल्स आणि याच्या बाबतीत रेंज डोमेन. इथे अँगल प्लॉट केले जातात. इथे अँगल प्लॉट केले जातात. असे अँगल कुठपर्यंत होऊ शकतात? तर प्लस इन्फिनिटी. इकडे बॅक साईडला कुठपर्यंत होऊ शकतात? मायनस इन्फिनिटी, -30, -45, -90, 360 असं कम्प्लीट. याचा अर्थ -इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी याचं डोमेन झालं. म्हणजे या ऍक्सेस वरती अँगल आहेत हे सगळे रेडियन मध्ये डिफाईन असतात. आपण जसं 1 2 3 लिहितो तसं दिसणार नाहीये इथं. का नाही दिसणार? कारण हे अँगल थोडेसे विचित्र आहेत. π/6, π/4, π/3, π/2, 3.14 डिवायडेड बाय 6 असा आन्सर येतो. वी आर नॉट इंटरेस्टेड इन फ्रॅक्शन. वी आर नॉट इंटरेस्टेड इन फ्रॅक्शन. ऑलमोस्ट 1/2 सारखे. 3/6 घेतल्यास किती येतो? 1/2 म्हणजे 0.5 च्या आसपास हा अँगल आहे. 30 डिग्री हा अँगल 0.5 च्या आसपास आहे. आपण म्हणतो ना इंटीजर नंबर 1 2 3 4 पटकन समजतं आपल्याला. पण अँगल म्हटलं की डोक्यात जात नाही पटकन. का नाही जात? कारण तो फ्रॅक्शन मध्ये आहे. फ्रॅक्शन मध्ये आणि फ्रॅक्शन मध्ये आपल्याला तसा इंटरेस्ट नाही याचा. फ्रॅक्शन मध्ये आपल्याला जायचंच नाही. फक्त हे समजून घ्यायचंय की हे अँगल जर मी प्लॉट करत गेलो तर इन्फिनिटी पर्यंत जाऊ शकतो. इकडे जर प्लॉट केले तर -इन्फिनिटी पर्यंत जातात. -इन्फिनिटी पर्यंत जाणार आहेत. याचा अर्थ डोमेन ऑफ द साइन फंक्शन. लक्ष द्या, डोमेन ऑफ द साइन फंक्शन. डोमेन फॉर द साइन फंक्शन इज म्हणजेच एक्स म्हणजेच अँगल आहे. डोमेन म्हणजे अँगल, लक्षात ठेवा. विच कॅन बी -इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी. म्हणून रिअल व्हॅल्यू डिफाईन आहे. म्हणून रिअल व्हॅल्यू डिफाईन आहे. चेक करा पेज नंबर 89. साइन फंक्शन आणि त्याचा डोमेन दिलाय. अर्थ समजला का त्याचा? साइन फंक्शन दिलं आणि त्याचा डोमेन सांगितलाय. कुठून स्टार्ट झालं? 0 टू प्लस इन्फिनिटी, 0 टू -इन्फिनिटी या पद्धतीने आहे. प्लस इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी इथपर्यंत आहे तो. राईट. आता रेंज काढायची. त्याला माहिती साइनची हायेस्ट आणि लोएस्ट व्हॅल्यू. साइन असं जर प्लॉट केला ग्राफिकली तर साइन 90 ला 1 व्हॅल्यू इंडिकेट करत. साइन 90 ला हायेस्ट 1, साइन -90 ला लोएस्ट व्हॅल्यू -1 असं तो इंडिकेट करतो. म्हणजे 0 टू 90 मध्ये फर्स्ट क्वाड्रंट, 0 टू -90 मध्ये फोर्थ क्वाड्रंट येतो. फोर्थ क्वाड्रंट. लक्षात द्या, परत एक कन्सेप्ट आहे इथं. साइन या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे, साइन फंक्शन या ठिकाणी निगेटिव्ह आहे. का? 0 टू 90, 0 टू -90 असं तो प्रकार आहे. 0 टू 90, 0 टू -90. लक्षात येत आहे? 0 टू +90, 0 टू -90, 0 टू +90, 0 टू -90 याचा विचार करायचा. इथं कारण साइन पॉझिटिव्ह आहे, इकडे साइन निगेटिव्ह आहे. मग या पार्ट ऑफ तुम्हाला इनवर्स तयार करायचा. सो रेंज काय झाली? हायेस्ट व्हॅल्यू +1 आणि लोवेस्ट व्हॅल्यू -1. याच्यामध्ये साइन डिफ्लेक्ट करतो. साइन डिफ्लेक्ट करतो. मग याचा ग्राफ जर ऑब्झर्व केला तर तो या पद्धतीने वेव्ह नेचर दाखवतो. सायनुसोइडल वेव्हज म्हणून तुम्हाला कन्सेप्ट आहे फिजिक्स मध्ये.
साऊंड वेव्ह सुद्धा या पद्धतीने ऑब्झर्व केले जातात. एक हायेस्ट ट्रफ मिळतो, एक क्रस्ट मिळतो. बेसिकली हे मॅथमॅटिक्स आहे. पार्टिकल पुढे जात नसतो, पार्टिकल फक्त वरती जातो परत खालती येतो. पार्टिकल जागेवरच असतो, पुढचा पार्टिकल खाली येतो परत जागेवर वरती डिफ्लेक्ट होत राहतो. सायनोसॉइडल वेव्हज मध्ये फक्त एनर्जी ट्रान्सफॉर्म होत. म्हणजे हे सगळं मॅथमॅटिक्स आहे, बेसिकली मॅथमॅटिकलचा पार्ट आहे. जसं हा फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट झाला, राईट. हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंटचा अर्थ काय? 0 to 90, 90 to 180, 180 to 270, 270 to 360 डिग्री. अर्थ समजतोय? फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. थर्ड अँड फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन निगेटिव्ह असतो, ग्राफ खाली आला परत इथं 0 ला जाऊन मीट होतं. कन्सेप्ट काय सांगतोय? डोमेन आहे, रेंज आहे, हायेस्ट व्हॅल्यू, लोएस्ट व्हॅल्यू. लोएस्ट व्हॅल्यू इकडली नाही घ्यायची, या साईडची फॉर्म करायची, या साईडची लोएस्ट व्हॅल्यू फॉर्म करायची, विच इज नियरर टू. लक्ष द्या, या क्वाड्रंटला या साईडला पॉझिटिव्ह आहे, या साईडला निगेटिव्ह, या साईडला निगेटिव्ह आहे, या साईडला पॉझिटिव्ह आहे, या साईडला निगेटिव्ह. 0 to 90, 0 to -90, 0 to 90, 0 to -90. इकडे जायचंच नाहीये, इकडे जायचंच नाहीये. त्याचं कारण आहे, वी हॅव टू फाइंड आउट इनव्हर्स फंक्शन. विच टाइप ऑफ फंक्शन? इनव्हर्स फाइंड आउट करायचं. काय होतं इनव्हर्स मध्ये? रेंज हा डोमेन बनतो. हा नॉर्मल फंक्शन आहे आपलं, y इक्वल टू साइन एक्स. आता जे लर्न करणार आहे, y इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ एक्स लर्न करणार. लक्ष द्या, इथं उलट आहे. आता इनव्हर्स ही व्हॅल्यू आहे, इनव्हर्स ही व्हॅल्यू आहे, हा एक्स ही व्हॅल्यू आहे, y हा अँगल आहे, y हा अँगल बनतो. उलट झालं, उलट झालं म्हणजे हा रेंज इकडे आला, -1, -1. डोमेन ज्यावेळेस -1 येतो, अँगल्स इकडे जातात, ऑल रिअल अँगल्स. पण ऑल रिअल अँगल असू शकत नाही. का नाही? कारण इनव्हर्स फंक्शन मस्ट बी 1, 1. पहिली कंडिशन 1, 1 असला पाहिजे, ऑन टू असला पाहिजे. 1, 1 अँड ऑन टू, दिस इज द कंडिशन. 1, 1 चा अर्थ एक व्हॅल्यू एकाला कनेक्टेड पाहिजे, एक व्हॅल्यू एकालाच कनेक्टेड पाहिजे. त्याचा अर्थ 1, 1 असतो. चा अर्थ 1, 1 असतो. मिनिंग काय घ्यायचं तुम्हाला? लक्ष द्या. जर मी 3π/2 टाकलं आणि जर मी -π/2 टाकलं आणि +π/2 टाकलं, सांगा रे, याच्या बाबतीत साइन 270 किती असतं? साइन 270 किती असतं? साइन 270 किती असतो? साइन 270 ची व्हॅल्यू किती असते? एवढंच विचारलं, काय वेगळं विचारलेलं नाही. साइन 270 किती असते? -1. साइन ऑफ -90 डिग्री, इथं आलात तुम्ही, 90 डिग्री विच इज ऑल्सो -1, राईट. 270 ची व्हॅल्यू -1, 90 ची व्हॅल्यू -90 ची व्हॅल्यू -1, +90 ची व्हॅल्यू +1, +1, 90 ची व्हॅल्यू +1, 270 -1, -90 -1. दोन्ही व्हॅल्यू -1च आहेत, दोन्ही व्हॅल्यू -1च आहेत. 90 1 आहे, 270 -1 आहे, -90 -1च आहे. लक्षात द्या, डोक्यात टाका हे जरा. या दोन व्हॅल्यू ऍट अ टाइम असू शकत नाही, याला फंक्शन म्हणत नाही. दिस इज नॉट द फंक्शन. मेनी 1 झालं हे. त्याचा अर्थ काय झाला? इकडे मेनी आहे आणि इकडे 1 आहे, इकडे मेनी आहे, इकडे 1 आहे, इकडे मेनी आहे, इकडे 1 आहे. चालत नाही, फंक्शन असं असू शकत नाही. मग ही व्हॅल्यू घ्यायची का ही व्हॅल्यू घ्यायची? मग हे डिसाइडिंग फॅक्टर झालं. आता डिसाइडिंग फॅक्टर झालं. काय डिसाइड करून टाकलं? 3π/2 नाही घ्यायचं. किती घ्यायचं? डिसाइडिंग प्रिन्सिपल व्हॅल्यू -π/2 +π/2. हा तुला तुमचं नॉर्मल फंक्शन y इक्वल टू साइन एक्स 1, 1 तयार करायचं. मला एकाला एकच व्हॅल्यू, एक दोघांना एक व्हॅल्यू असू शकत नाही, त्याला फंक्शन म्हणतच नाही. फंक्शनचे डेफिनेशन आहे, फंक्शन म्हणताना डेफिनेशन आहे. जसं आपण क्रॉस प्रोडक्ट मध्ये लिहितो पहा, a×b, याला मिनिंग आहे, याला मिनिंग आहे. b×a लिहिलं आणि a×b लिहिलं तर हे दोन वेगवेगळे फॉर्म आहेत, वेगवेगळे. a कडून b कडून, b कडून a कडं वेगवेगळे फॉर्म्स येतात. याची डायरेक्शन अपवर्ड डायरेक्शन, सपोज याची डायरेक्शन डाऊनवर्ड, तसा असा प्रकार आहे. मग याचे फॉर्म्स काय येतात? 270 डिग्रीला सुद्धा -1 व्हॅल्यू, -90 डिग्रीला सुद्धा -1 व्हॅल्यू. आता हा झाला 1, 1. पण पूर्वी मेनी 1 होता, ते चालत नाही.
1 चालतो इथे 1 पाहिजे. नेक्स्ट ऑन टू पाहिजे. याच्यात एकही व्हॅल्यू एक्स्ट्रा नसली, याच्यात एकही व्हॅल्यू एक्स्ट्रा नसली पाहिजे. चेक करा, याला उलट लिहायचं मला. ऍक्च्युली y इक्वल टू साइन एक्स आहे. y इक्वल टू साइन एक्स आपल्याला तयार करायचं. y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स तयार करायचं. साइन इनवर्स ऑफ एक्स तयार करायचं. काय होईल आता? उलट उलट. हा काय आहे? डोमेन. हा काय आहे? रेंज. रेंज इकडे लिहायचं -1 + 1. लक्ष द्या, सगळ्यात मेन पॉइंट आहे. हे समजलं की पुढचं इझी पडेल तुम्हाला. हा रेंज पार्ट इकडे आला. आता याचं नाव डोमेन झालं आणि हा डोमेन रेंज झाला. रेंज झाला म्हणजे -1 ला किती वापरायचं आहे? -π/2. 1 ला किती वापरायचं आहे? +π/2. समजलं का? When the range becomes a domain and domain becomes the range, range becomes the domain and domain becomes the range. This is the inverse function. याला काय म्हणतो आपण? Inverse function. How to write inverse function? Then y equal to sin inverse of x. जर मी y equal to sin inverse of 1 म्हटलं, आन्सर π/2. y equal to sin inverse of -1 म्हटलं तर -π/2. not 3π/2. not 3π/2. 3π/2 नाही का? 1 पाहिजे. फंक्शन काय पाहिजे? 1 पाहिजे. -1 ला -+3π/2 म्हणजे 270 डिग्री सुद्धा लिहिता येतं का? 90 ची थर्ड मल्टिपल 270 लिहिता येतं का? नाही चालत. नाही चालत. इकडे नाही चालत म्हणून या साईडला तर घेतला जात नाही. दिस इज कॉल्ड एज प्रिन्सिपल सोल्युशन. 1 मेनी चालतं फंक्शन, पण 1 पाहिजे. 1 पाहिजे ही कंडिशन फॉलो होत नाहीये. 1 चा अर्थ असा असतो आयदर एकालाच कनेक्टेड पाहिजे, याला कनेक्टेड पाहिजे, नाही तर याला कनेक्टेड पाहिजे. मग घेतला कुठला त्यांनी? स्पेसिफिक. याला प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हणतात. -1 -π/2 ला कनेक्टेड असणं म्हणजे प्रिन्सिपल व्हॅल्यू सोल्युशन. राईट. याच्यात सुद्धा प्रिन्सिपल आहे. याच्यात सुद्धा प्रिन्सिपल आहे. काय झालं? -1 ला -π/2, 1 ला π/2. जर मी तुम्हाला क्वेश्चन विचारला y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1/2 किती दे? साइन इनवर्स ऑफ 1/2. x डोमेन आहे सध्या. समजा 1/2 व्हॅल्यू दिली. व्हॉट इज द आन्सर? व्हॉट इज युअर आन्सर? सिंपल, π/6. काही एनी डाऊट? काही एनी डाऊट? y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ -1/2. आता कन्फ्युजन आहे. साइन इनवर्स ऑफ -1/2 काय सांगू शकाल? साइन इनवर्स ऑफ -π/2 -1/2 -1/2 अँगल सेम बट उलटा डायरेक्शनने मोजायचं. उलट्या डायरेक्शनने मोजायचं म्हणजे -π/6 इज द राईट आन्सर. का? -92 + 90 मध्येच आन्सर तुमचं येणार आहे. -92 + 90 मध्येच आन्सर आलं पाहिजे. करेक्ट. करेक्ट. इनवर्सचं आन्सर ऑलवेज साइन साठी -92 + 90 बस याच्या बाहेर जाणार नाही. याच्या बाहेर जाणार नाही. का? इट मस्ट or need to follow 1 on to condition. It must or need to follow 1 on to condition. त्याच्यामुळे रेस्ट्रिक्शन तयार झालं. रेस्ट्रिक्शन तयार झालं ऑटोमॅटिकली. तसं जर नसेल तर एक विचार करा, -π/2 ला -1 पण होऊ शकतो, 3π/2 ला पण -1 होऊ शकतो. दिस इज नॉट द फंक्शन. आणि हे फंक्शन असण्यासाठी याचा पत्ता कट करून टाकला. याचा पत्ता कट करावा लागला त्यांना. आता याला रिव्हर्स करता आलं. ऑटोमॅटिक रिव्हर्स करता आलं. साइन फंक्शन फिरून बऱ्याच ठिकाणी -1 व्हॅल्यू देतो, वरती जातो, खालती येतो, वरती जातो, परत खालती येतो. असे बरेच अँगल आहेत जिथं sin 1 -1 आहे -1 असं बऱ्याच ठिकाणी घडणार आहे, बऱ्याच ठिकाणी येणार आहे. बट इथे किती जणांना समजला? इट मस्ट बी व्हॉट 1 on to. It must be 1 and on to. क्लिअर आहे कन्सेप्ट? कन्सेप्ट क्लिअर का? काय झालं? नॉर्मल फंक्शन y इक्वल टू साइन एक्स होतं. आता जे फंक्शन तयार केलं तर y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x मध्ये गेलं. सो y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 घ्या, साइन इनवर्स ऑफ -1 घ्या. रेस्ट्रिक्ट झालं. रेस्ट्रिक्ट करावं लागलं त्याला, नाहीतर सगळं कन्फ्युजन वाढलं असतं. -1 ला
ज्याला जी वाटली ती व्हॅल्यू घेत राहिलं असतं. वन साठी ज्याला जी वाटतं ती व्हॅल्यू घेत राहिलं असतं. नाही, इट मस्ट बी वन वन अँड ऑन टू असा कन्सेप्ट आहे. दॅट इज कॉल्ड एज इनव्हर्स फंक्शन. इज द फर्स्ट कन्सेप्ट. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, टेबल ऑब्झर्व करा, तुम्हाला कळेल. मी फक्त साईनचं समजून सांगितलं. असंच कॉसचं आहे, टॅनचं आहे, सेकचं आहे, कोसेकचं आहे, कॉटचं आहे. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं ते सांगतो 2 मिनिटं. काय लक्षात ठेवायचंय, काय मेमोराईज करायचंय ते फक्त सांगेल तुम्हाला. साईनचं समजलं का? साईनचा गोंधळ क्लिअर का? हे नॉर्मल फंक्शन आहे. आतापर्यंत सगळा खेळ याच्याशी खेळत आलोय आपण. आता याचा उलटा पार्ट शिकायचा आहे. याच्या एक्झॅक्टली उलटा पार्ट शिकायचा आहे. दॅट इज इनव्हर्स. पण याचं रेस्ट्रिक्शन आहे. इट हॅज द रेस्ट्रिक्शन 1 1 अँड ऑन 2. म्हणून हा थोडा डिफरंट आहे. हा थोडा डिफरंट आहे. रेस्ट्रिक्टेड सुद्धा आहे, लक्षात ठेवा. याला रेस्ट्रिक्शन नव्हतं. हा कुठून कुठपर्यंत -इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी पर्यंत जात होता. याची रेंज हायेस्ट +1, लोवेस्ट -1. वरती जायचं, परत खालती यायचं. खालती -1 ला, वरती +1 ला. आता याला अजून रेस्ट्रिक्ट करून टाकले. डोमेन -1 +1 दोघे रेस्ट्रिक्ट झाले. -1 +1. अँगल सुद्धा रेस्ट्रिक्ट झालं. अँगल सुद्धा रेस्ट्रिक्ट झाला. कुठून कुठपर्यंत -π/2 to +π/2 मध्ये तो आला. -π/2 to +π/2 मध्ये आला. याचा अँगल -π/2 to +π/2 मध्ये आला. -1 +1 साठी -1 -π/2 +1 π/2 याच्यामधली इंटरमिडिएट व्हॅल्यू याच्यामध्येच आली पाहिजे, याच्या बाहेर नाही गेली पाहिजे. याचा अर्थ आपल्याला एक कळतो की हा अँटी क्लॉकवाईज आहे, हा क्लॉकवाईज आहे. म्हणजे फर्स्ट अँड फोर्थ क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. हे त्याचं लिमिटेशन्स बनून गेलं. दिस इज कॉल्ड एज प्रिन्सिपल सोल्युशन. कशाचं? इनव्हर्सचं प्रिन्सिपल सोल्युशन म्हणतात. इनव्हर्सचं प्रिन्सिपल सोल्युशन म्हणतात. इनव्हर्सचं प्रिन्सिपल सोल्युशन म्हणतात. इनव्हर्सचं प्रिन्सिपल सोल्युशन म्हणतात. तर च्या बाबतीत तुम्हाला काय लक्षात ठेवायचं ते सांगतात. बाकीचे क्वेश्चनचे आन्सर पटापट देता येईल. हा बेसिक कन्सेप्ट ज्याला माहिती आहे त्याच्यासाठी फारसा अवघड नाहीये. काही फॉर्म्युलेज आहेत ते तुम्हाला लर्न करावे लागतात. कन्सेप्ट समजला नाही तर वेगवेगळे आन्सर्स होऊ शकतात. इथं मिस्टेक होण्याचा चान्स जास्त. त्यामुळे कन्सेप्ट आधी क्लिअर पाहिजे. Now y equal to sin inverse x, y equal to cosec inverse x, y equal to tan inverse x. याचं जे सोल्युशन आहे, प्रिन्सिपल सोल्युशन लाइज बिटवीन -π/2 to +π/2. -π/2 to +π/2 0 एक्सेप्ट 0. का तसं? कारण कोसेक हा साइनचा रेसिप्रोकल असतो, करेक्ट. 1 साइनचा अँगल 0 टाकले, साइन 0 0 होत असतो, म्हणजे नॉट डिफाईन मध्ये जातो. म्हणून याचं रेस्ट्रिक्शन ब्रेक केलं. 0 चालत नाही. 0 चालत नाही. कदाचित -π/2 चालतो सॉरी, आणि +π/2 चालतो. -π/2 +π/2 काय सांगतोय? रेंज सांगतोय. 1/sin म्हणजे कोसेक. 1/sin म्हणजे कोसेक. सिंपल लक्षात ठेवा. 1/sin म्हणजे कोसेक. साइनचा अँगल 0 टाकला, 1/0 नॉट डिफाईन मध्ये जातो, म्हणजे याचं रेस्ट्रिक्शन ऑटोमॅटिकली 0 चालत नाही. 0 अँगल चालणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. 0 अँगल चालणार नाही, बाकी सगळे चालतात. tan इनव्हर्स एक्स मध्ये tan आपल्याला माहिती आहे, tan 90 डिग्रीला नॉट डिफाईन असतो. tan 90 डिग्रीला नॉट डिफाईन आन्सर देतो, म्हणजे याला स्मॉल ब्रॅकेट काढायचं. -π/2 to +π/2 हे त्याचं प्रिन्सिपल सोल्युशन. ऑल व्हॅल्यूज व्हॅलिड बिटवीन दीज टू. डायरेक्ट रेंज पार्ट सांगतो. दिस इज द रेंज पार्ट. रेंज पार्ट आहे. या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. या 3 फॉर्म्स लक्षात ठेवायचे. पहिला फॉर्म, साइनला काही रेस्ट्रिक्शन नाहीये, बंधन काहीच नाहीये. कोसेकला बंधन आहे, 0 अँगल चालत नाही. अँगल सांगतोय म्हणजे y व्हॅल्यू 0 फॉर्म चालत नाही, नॉट डिफाईन मध्ये जातो. हा कोसेक फिरून इकडे आला की कोसेक अँगल बनतो आणि तो 0 चालणार नाही. हा टॅन इकडे आला सपोज, आणि y व्हॅल्यू -π/2 to +π/2 ठेवू शकत नाही. त्याच्यामध्ये रेस्ट्रिक्शन्स आहेत.
या व्हॅल्यूज ठेवता येत नाही. tan 90 नॉट डिफाईन बनतं. म्हणजेच tan इनवर्स ऑफ नॉट डिफाईन इज -π/2. तो इन्क्लूड नाही, एक्सक्लूड पकडायचं. एक्सक्लूड पकडायचं. लक्षात कसं ठेवणार होतं? हे झाले प्रिन्सिपल सोल्युशन. कशाचे? इनवर्सचे. कोणाचे? साइन इनवर्स, कोसेक इनवर्स, टॅन इनवर्स. हे आलं की हे लक्षात ठेवायचं. त्याच्या बाबतीत फर्स्ट क्वाड्रंट 90 डिग्री, फोर्थ क्वाड्रंट मायनस उलटा -π/2. म्हणजे 0 to π/2, 0 to -π/2 याच्या बाहेर याचं सोल्युशन दिलं की डायरेक्ट 0 मार्क. डायरेक्ट 0 मार्क. आता कुठली व्हॅल्यू टाकू दे त्यांनी. तुम्ही चुकून अँगल 90 डिग्रीच्या अबव लिहिला, डायरेक्ट 0 मार्क. चुकून अँगल -90च्या वरती गेला किंवा कमी लिहिला या साईडचा अँगल लिहिला की डायरेक्ट 0 मार्क. प्रिन्सिपल सोल्युशन याच्या बिटवीन लाईज करतात. कशासाठी? 1 on 2 असण्यासाठी. त्याच्याशिवाय फंक्शन होऊ शकत नाही. त्याच्याशिवाय फंक्शन होऊ शकत नाही. हे रेस्ट्रिक्शन्स आहेत त्याचे, हे समजले पाहिजे. आता दुसरे तीन कोण आहेत? हा फर्स्ट वन, हा सेकंड वन, हा थर्ड वन. फर्स्ट वन y equal to cos inverse of x. Second, y equal to sec inverse of x. Y equal to cot inverse of x. Cot inverse of x. What is the range? 0 to π. कुठून कुठपर्यंत? 0 to 180. का? कारण इथं कॉस पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्ह. इथं कॉस पॉझिटिव्ह येतो, या क्वाड्रंट मध्ये जायचं नाहीये. डोंट एंटर इनटू दॅट क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंट मध्ये जाऊ नका, कारण पॉझिटिव्ह आहे तिकडं. साइन मात्र इथे निगेटिव्ह असतं, म्हणून इथे एंट्री करता येते. इकडे गेलं तर साइन पॉझिटिव्ह आहे, आपल्याला पॉझिटिव्ह ऑलरेडी भेटलेला आहे. इकडे निगेटिव्ह आहे, इथं चालतो. इथं पॉझिटिव्ह आहे कॉस, इथे निगेटिव्ह आहे कॉस. कॉस इज पॉझिटिव्ह इन द फर्स्ट क्वाड्रंट, कॉस इज निगेटिव्ह इन द विच क्वाड्रंट? सेकंड क्वाड्रंट. म्हणून याचा प्रिफरन्स इकडून इकडे गेलाय. 0 to π. 0 to π. याचं 1 on 2 सोल्युशन मात्र प्रिन्सिपल काय फॉर्म झालं? 0 to 180. याचं +90 to -90. बस याच्यामध्ये तो फिरतो. याच्या बाहेर जाऊ शकत नाही, कारण ते फंक्शन होणार नाही. त्याच्यानंतर फंक्शनला रेस्ट्रिक्शन्स आलेले आहेत. फंक्शनचे रेस्ट्रिक्शन्स आहेत म्हणून याला फॉलो करावं लागतं. फंक्शनचे रेस्ट्रिक्शन्स आहेत म्हणून याला फॉलो करावं लागतं. आपण काय करतो? एखादा रस्ता आहे सपोज, मध्येच मोठी नदी आली, असं होतं का रे? नदीत डुबकी मारायची, बाहेर निघायचं नाही, रेस्ट्रिक्शन झालं. काय टाकलं पुढं? ब्रिज टाकलं त्यात. राईट. एखादी विहीर आली, मोठी विहीर आली, काय करतात? रस्ता असा डायव्हर्ट करतात, डायव्हर्जन देतात त्याला. म्हणजे हे रेस्ट्रिक्शन झाले, त्या रेस्ट्रिक्शनला सोल्युशन द्यावं लागतं. तसं हे रेस्ट्रिक्शन आहे, लक्षात ठेवा. हे मेजर आहे, हे कन्सेप्च्युअली अंडरस्टूड पाहिजे. डायव्हर्ट करावं लागतं त्याला. हे डायव्हर्जन आहे, या तिघांचं डायव्हर्जन हे आहे. या क्वाड्रंट मध्ये घुसायचं नाही, या क्वाड्रंट मध्ये घुसलात 0 मार्क. या क्वाड्रंट मध्ये गेलात किंवा यांच्याबद्दल अँगल एक्सप्रेस केला, 0 मार्क. कन्सेप्ट काय सांगतो? याचं प्रिन्सिपल सोल्युशन 0 to 180 डिग्री मध्ये. याचा मिळणारा जो अँगल आहे तो 0 to 180 मध्ये आहे. सेक 0 to π येतो, पण आपल्याला एक याचं रेस्ट्रिक्शन माहिती आहे. सेक एक्स 1/cos x आणि cos 90 डिग्रीला व्हॅलिड नाहीये. cos 90 ची व्हॅल्यू काय येते? 0. 1/0 काय येतो? नॉट डिफाईन. म्हणजे सेक एक्सेप्ट 90 डिग्री. सेक एक्सेप्ट 90 डिग्री. अर्थ समजून घ्यायचा आहे. सेकला 90 डिग्री फॉलो होत नाही, बिकॉज ऑफ नॉट डिफाईन. बिकॉज ऑफ नॉट डिफाईन. cot x 0 आणि π ला रेस्ट्रिक्शन येतात, त्यामुळे स्मॉल ब्रॅकेट काढायचं. बाकी सगळं व्हॅलिड आहे, बाकी सगळ्यांसाठी व्हॅलिड. आता क्वेश्चन कसे असतात त्याच्याशी रिलेटेड? अगदी सिंपल आणि सरळ क्वेश्चन आहेत. अगदी सिंपल आणि सरळ. या 3 गोष्टी कळाल्या? हॅव यू गॉट द 3 पॉइंट्स? Have you got clearly the 3 points? Because of function restriction 1 and on 2, we need to follow this principal solution. The principal solution follow करावं लागतं. याचं प्रिन्सिपल सोल्युशन 0 to 180 डिग्री फॉलो करावं लागतं. का आणि कशामुळं? इथं पॉझिटिव्ह आहे, इथं पॉझिटिव्ह आहे, इकडे जाता येत नाही. ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे आपल्याकडे. राईट. cos 0 1 असतो, cos 90 0 असतो. 1 to 0 मध्ये सोल्युशन आलं, त्याच्यामध्ये निगेटिव्ह साठी जाऊ शकतं. cos 90 0 आहे, परत -1 पर्यंत जातं. cos 180 -1 आहे, इकडे भेटावं लागतं जाऊन. म्हणजे याचं सोल्युशन π - θ. आठवतं सेकंड क्वाड्रंट हाऊ टू एंटर सेकंड क्वाड्रंट? π - θ वापरावं लागेल. इथं गरज नाही.
एक तर थीटा आणि मायनस थीटा दोनच अँगल लिहू शकतो. इथं पाय मायनस थीटा, एक तर थीटा आणि पाय 180 मधून थीटा सबट्रॅक्ट केलं पाहिजे. 180 मधून थीटा सबट्रॅक्ट केलं पाहिजे. आता हे सगळे ग्राफ ऑब्झर्व करायचे. ऑब्झर्व करा, याच्याविषयी क्वेश्चन विचारला तर तुम्हाला ट्रबल येणार नाही. पेज नंबर 94. पेज नंबर 94. साइनचा इनवर्स दिलाय -1 + 1. त्याचा अँगल दिलाय तिथं ब्रॅकेट मध्ये. कॉस इनवर्स इथला उचललाय त्यांनी 0 to π. पेज नंबर 94. पेज नंबर 94 कडा. त्याच्यावरती हा डिटेल आहे. इथं मी फक्त काय लिहिलं नाही, डोमेन लिहिलं नाही, डायरेक्ट रेंज लिहिले. वाचा, इथं रेंज लिहिले, डोमेन लिहिलं नाही. -1 to +1. कोसेक इनवर्सच्या समोर काय चेक करा. ऑल रिअल व्हॅल्यूज एक्सेप्ट -1 + 1 ला रेस्ट्रिक्ट सोडून. पण त्याचा फॉर्म येतो -π/2 to +π/2 आणि 0 एक्सक्लूड. हे टेबल व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यावरती क्वेश्चन सांगतो. कम टू द पेज नंबर 97. पेज नंबर 97. फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. पेज नंबर 97. Find the principal value of sin inverse of -1/2. Sin inverse of -1/2. काय होईल सांगा? Sin inverse of -1/2. लक्ष द्या. Sin inverse of -1/2. हा क्वेश्चन आहे. सपोज y = sin inverse of -1/2 असा तो क्वेश्चन आहे. sin of y करा किंवा x लिहिलं तरी चालेल. x = sin inverse of -1/2. हा अँगल आहे, लक्षात ठेवा. दिस इज द अँगल. sin x = किती? -1/2. sin x = किती? sin of π/30. 60 डिग्री करा. 30 डिग्री सॉरी. हा निगेटिव्ह आतमध्ये घ्या. sin of -π/6. हा चालतो का? यस चालतो. चालतो हा आपल्याला. राईट. दिस इज द प्रिन्सिपल व्हॅल्यू सोल्युशन. So therefore the principal value of fourth quadrant मध्ये जायचं. Principal value of sin inverse of -1/2 is -π/6, which belongs to -π/2 to +π/2. हे लिहिणं आवश्यक आहे. -30 degree is the answer, which is lies between these two. हे रेस्ट्रिक्शन प्रत्येक वेळेस लिहायचं आहे. त्याला मार्क असतात. रेस्ट्रिक्शन्स ऍज पर द टेक्स्ट बुक मेन्शन करा. सोल्युशन बुक मध्ये जसं आहे तसं. रेस्ट्रिक्शन सोल्युशन बुक मध्ये जसं मेन्शन आहे तसं मेन्शन केलं पाहिजे. तर सेकंड, cos inverse of √3/2. cos inverse of √3/2. झालं का लिहिणं? हे काय लिहिलं होतं आपण? sin inverse of -1/2. मी त्याला x पकडला. x हा अँगल आहे, लक्षात ठेवा. आणि ही व्हॅल्यू आहे. हे विसरलं की काम संपलं तुमचं. ही व्हॅल्यू आहे. ही व्हॅल्यू आहे. हा अँगल आहे. याला कम्प्लीट अँगल म्हणायला शिका. साइन इनवर्स म्हणजे अँगल म्हणा. 3दा 4दा म्हणा. साइन इनवर्स ऑफ व्हॅल्यू म्हणजे अँगल. साइन इनवर्स ऑफ व्हॅल्यू म्हणजे अँगल. साइन इनवर्स ऑफ समथिंग व्हॅल्यू म्हणजे अँगल. हे विसरणार तुम्ही. तुमचा गजनी होणार. मी परत सांगून ठेवतोय. याच्यावरती क्वेश्चन येतात आणि काय बेसिक विसरतात मुलं? साइन इनवर्स ऑफ व्हॅल्यू म्हणजे अँगल. हा बेसिक कन्सेप्ट विसरला की काहीच येत नाही पुढे. त्यांना काहीच येऊ शकत नाही. मला फक्त हे कळायला पाहिजे की साइन इनवर्स व्हॅल्यूचा अँगल असतो. हा कम्प्लीट अँगल दिसला पाहिजे. थीटा सारखं दिसलं पाहिजे. हे सगळं हा थीटा आहे बेसिकली. हा थीटा आहे बेसिकली. आणि काढला आपण अँगल. काढला आपण अँगल. साइन वेगळं काहीच नाहीये. मी तुम्हाला 1/2 दिलं असतं तर आन्सर 30 डिग्री असलं असतं. समजतोय? इथं जर नुसतं 1/2 दिलं असतं तर आन्सर 30 डिग्री. काय म्हणायला शिकायचंय? साइन इनवर्स ऑफ व्हॅल्यू इज द अँगल. एवढं फक्त माइंड करा. कुठलाही क्वेश्चन सॉल्व्ह होतो पटकन. साइन इनवर्स ऑफ व्हॅल्यू इज द अँगल. अँगल म्हणायचंय बस. कितीही क्रिटिकल क्वेश्चन देऊ द्या. कितीही क्रिटिकल क्वेश्चन देऊ द्या. याला अँगल म्हणायचं बस. हा अँगल असतो. विसरणार तुम्ही. लिहून ठेवा. इथे गजनी लिहून ठेवा. मी तुम्हाला सांगतो गजनी कुठं होणार आहे ते पुढं. बरोबर सांगतो तुम्हाला गजनी कुठं होणार आहे तुमचं ते. तुम्ही विसरणार. हे याला अँगल म्हणतात. हे विसरणार तुम्ही. ते क्वेश्चनचं सोल्युशन यस फॉर्मॅटनी सॉल्व्ह करायचं आणि तुम्ही ते विसरणार.
अँगल विसरणार तुम्ही, याला अँगल म्हणतात हे विसरतात मुलं. कितीदाही सांगा त्यांना, काय माहिती त्यांच्या डोक्यात जातं का नाही जातं काय माहिती, याला अँगल म्हणतात हे विसरून जातात आणि त्यांना क्वेश्चन येत नाही त्याच्यानंतर. वी विल ट्राय. गजनी झालं सांगतो तुम्हाला बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन. साइन इनवर्स व्हॅल्यूला अँगल म्हणतात. नेक्स्ट सेकंड, कॉस इनवर्स ऑफ √3/2. Let this as an angle theta or x consider करा. Let this as x म्हणजे cos x equal to √3/2. सांगा बेसिक अँगल किती. cos x equal to cos of कितीसाठी परत 30 डिग्री साठी, राईट, π/6. Therefore π/6 lies between what 0 to π. सॉरी, हे रिस्ट्रिक्शन लिहिणं आवश्यक आहे. 0 to π. cos 30 ची व्हॅल्यू √3/2 असते. And this π/6 lies between 0 to π. हे मेन्शन करणं आवश्यक आहे. This need to be mentioned. Yeah, third one, cot inverse of -1/√3. Cot inverse of -1/√3. Cot inverse of -1/√3. Okay, तुम्ही याला कन्वर्ट करू शकता. सो कन्सिडर दिस ॲज द एक्स, म्हणजे कॉट एक्स इक्वल टू किती झालं -1/√3. याला tan x मध्ये नेलं तर काय होईल रे, tan x इक्वल टू -√3 बनणार. टॅनचं सोल्युशन लक्षात ठेवायचं, टॅन इनवर्सचं सोल्युशन लक्षात ठेवायचं. प्रिन्सिपल तिथं असतं 0 to 90 -90. 0 to -90 मध्ये पाहिजे. बेसिक अँगल टाका पहिल्यांदा. tan x इक्वल टू मायनस किती, tan √3, tan 60. tan 60 π/3. करेक्ट. 30 डिग्रीला का 60 डिग्रीला उलट केलं ना, याच्या उलट केलं, tan x मध्ये आणलं. सो x म्हणजे अँगल विच इज लाईज बिटवीन व्हॉट, हा मध्ये न्या tan, हा निगेटिव्ह साइन आतमध्ये घ्या. tan of -π/3. tan of -π/3. tan of -π/3. काय झालं इथं रिस्ट्रिक्शन, -π/3 इज द आन्सर. सो x इक्वल टू अँगल आहे -π/3 which belongs to हे मात्र प्रॉपर लिहा, -π/2 to +π/2 च्या आतमध्ये येतो का, यस येतो. Yes, page number 102, exercise 3.3, page number 102, exercise 3.3 मधला पहिला क्वेश्चन. Find the principal solution. First to sixth homework. First to sixth complete करायचे, right? Page number 102, exercise 3.3, first मतलब first to sixth complete करायचे. राईट. ते क्वेश्चन तुम्हाला पूर्णपणे कंप्लीट करायचे आहेत. पुढचा पार्ट एक्सरसाइज 3.3 मधला सेकंड क्वेश्चन. एक्सरसाइज 3.3 मधला सेकंड क्वेश्चन काय विचारलंय तिथं. एक्सरसाइज 3.3 मधला सेकंड क्वेश्चन, पेज नंबर 102. पेज नंबर 102, एक्सरसाइज 3.3. एक्सरसाइज 3.3 क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट वन, tan इनवर्स ऑफ 1 है प्लस cos इनवर्स ऑफ 1/2 प्लस sin इनवर्स ऑफ 1/2. sin इनवर्स ऑफ 1/2 सांगा. tan इनवर्स ऑफ 1 याला x पकडा, याला y पकडा, याला z पकडा.
हा एक्स आहे, हा वाय आहे, हा झेड आहे. सांगा बरं एक्स वाय झेड काय आहेत? 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 गजनी नाही झालं पाहिजे, गजनी आहेत, गजनी आहेत, लक्षात ठेवा. अँगल आहेत, एक्स वाय झेड अँगल आहेत. सो व्हॉट शुड बी द अँगल? एक्स. लक्षात द्या. tan inverse of 1 is x, so 1 equal to tan of x. हा tan inverse या साइडला दिला, tan x equal to 1 आला. tan x equal to tan of pi by 4, 45 degree. x equal to pi by 4. Similarly, y equal to किती रे? y equal to cos of 1 by 2 कुठल्या अँगल साठी? y चं फॉर्म, y साठी 1 by 2, y equal to cos inverse of 1 by 2. cos y equal to 1 by 2. आताच काढलं आपण. y equal to 60 degree साठी. cos y equal to cos of 60 pi by 3. So y equal to pi by 3 belongs to व्यवस्थित लिहा 0 to pi. हे लिहिणं आवश्यक आहे का? यस आहे. z equal to sin inverse of 1 by 2. sin z equal to 1 by 2. sin z equal to sin of 30 degree pi by 6. sin z equal to sin pi by 6. z equal to pi by 6 belongs to लिहिणं आवश्यक आहे का? यस आहे. याच्याशिवाय मार्क्स मिळणार नाही. रिस्ट्रिक्शन्स असतात ते मेन्शन पाहिजे. सो फायनली x किती आला? pi by 4. y किती आला? pi by 3. z किती आहे? pi by 6. हा 90 झाला, हा 45, 135. हाऊ टू राईट 135? हा 45 आहे, हा 60 आहे, हा 30 आहे. टोटल किती झालं? 135 डिग्री होतं. 135 डिग्रीला 3 pi by 4, राईट? I don't know. If I don't do it. खूप इझी नाहीये मधू. थोड्या वेळ थांबशील, थोड्या वेळ थांबलं की सगळं कळेल. अँगल विसरणार, गजनी होणार, होणार म्हणजे होणार, काही गॅरंटेड आहे. गॅरंटेड आहे गजनी. ते आपण माइंड मध्ये ऑलरेडी ठरवून ठेवलं की आपण गजनी आहे. विसरणं हा विद्यार्थ्याचा एक प्रॉपर्टी आहे खूप मोठी, बरोबर आहे ना? फिजिकल प्रॉपर्टी असतात, केमिकल प्रॉपर्टी असतात. इथं ब्रेन प्रॉपर्टी आहे. स्टुडंटची ब्रेन प्रॉपर्टी काय आहे? स्टुडंट दिस आय विल फॉरगेट. आय एम अ गजनी. दॅट इज द टेक्निक ऑफ स्टुडंट. इझिली म्हणतात सर विसरलं. अरे विसरलं काही चेष्टा आहे का? ओके, झालं ऍडिशन. या पद्धतीने क्वेश्चन आहे, करता येईल. सेकंड वन, डू इट. सेकंड वन याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट शिका आणि क्वेश्चनला लढायला शिका. डिफरंट हजारो क्वेश्चन तयार होतात त्याच्यावरती, हजारो क्वेश्चन, थाउजंड ऑफ क्वेश्चन्स येणार याच्यावर. सर्व क्वेश्चन तयार होतात, ट्विस्ट करतात माइंडला. चॅलेंजिंग क्वेश्चन्स बनवण्याची कला आहे. पेज नंबर किती होतं?
पेज नंबर 102 होतं राईट. रेस्ट्रिक्शन लिहा, रेस्ट्रिक्शन लिहिल्याशिवाय मार्क्स मिळत नाहीत. सेकंड क्वेश्चन काय? सेकंड क्वेश्चन कॉस इनवर्स ऑफ, सेकंड तुम्ही करा वाटलं तर जस्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं आणि झालं. फक्त आन्सर लिहून देतो सेकंडचा, सेकंड मधला किती कॉस इनवर्स ऑफ 1/2 आहे. कॉस इनवर्स ऑफ 1/2 डिटेल लिहित नाही. साइन इनवर्स ऑफ 1/2 आहे. कॉस इनवर्स 60 डिग्री साठी असतो, दॅट इज 5/3 2 इंटू हा 30 डिग्री साठी असतो 5/6. सो 5/3 प्लस 5/3 येणार किती होणार हा 2π/3 120 डिग्री. लेट्स दिस इज आन्सर. फक्त रेस्ट्रिक्शन लिहायचे, याला महत्व आहे. रेस्ट्रिक्शन मेन्शन करावे लागतात, दॅट इज द इम्पॉर्टन्स. प्रत्येक याला एक्स कन्सिडर करणार, याला वाय रेस्ट्रिक्शन लिहायचे. सोल्युशन बुक किंवा टेक्स्ट बुक मध्ये कसं सॉल्व्ह करतात ते चेक करा. एखादा क्वेश्चन पडतो एक्झाम मध्ये, त्यामुळे पटकन लिहिता येईल. tan inverse of √3 minus sec inverse of -2. ओके, हा x आहे, सपोज हा y मायनस आहे. सो x इक्वल टू tan inverse of √3. tan x equal to √3 60 degree, right? Tan x equal to tan of 60 pi/3. X equal to pi/3. Next, y equal to sec inverse of -2. Sec of y equal to -2. Sec of y ला कॉस्ट मध्ये लिहू शकतो. कॉस्ट मध्ये आणलं तरी चालेल किंवा सेकचं सेक मध्ये कन्वर्जन घेतलं तरी चालेल. सेकचे रेस्ट्रिक्शन असतात, त्याला फॉलो करा वाटलं. काय असेल सेक ऑफ y इक्वल टू मायनस सेक ऑफ व्हॉट किती 1/2 कॉस 1/2 60 डिग्री साठी. सो सेक इथे तुम्ही साइडला कॅल्क्युलेशन करू शकता ऍज ए कॉस मायनस 1/2 मध्ये चाललाय. कॉस पण रेस्ट्रिक्शन वेगवेगळे असतात, त्यामुळे इकडे घेतलं. कॉस y इक्वल टू मायनस कॉस ऑफ किती 60 pi/3. पण चालेल का pi/3? नाही. कॉस निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह म्हणजे कुठला क्वाड्रंट पाय मायनस थीटा क्वाड्रंट. पाय मायनस थीटा सो सेक ऑफ किती pi/3 पहिल्यांदा हा निगेटिव्ह आत मध्ये न्यायचा आहे. सो सेक ऑफ पाय मायनस pi/3. सो सेक ऑफ 2π/3 120 डिग्री, राईट. पाय मायनस 60 180 मायनस 60 करा 120 येतं 120 येतं. So sec of y आलं 120 2π/3 x होता pi/3. या दोघांचा डिफरन्स येतो pi/3 60 मायनस 2π/3 किती होईल? हा बेस सेम आहे, न्यूमरेटर सबट्रॅक्ट. pi minus 2π/3 pi minus 2π minus pi/3 minus pi/3 is the answer. minus pi/3 is the answer. लक्ष द्या, कॉस्टचं रेस्ट्रिक्शन वेगळं आहे, सेकचं रेस्ट्रिक्शन्स म्हणजेच कॉस्ट लाइज बिटवीन. दिस बिलोंग्स टू व्हॉट 0 to pi included except 90. हे लिहिणं आवश्यक आहे का? येस आहे. एक्सेप्ट 90 याच्यामध्ये त्याचा आन्सर येतो. याच्यामध्ये त्याचा आन्सर येतं. मायनस एक्सेप्ट pi/2. एक्सेप्ट pi/2 मेन्शन करणं गरजेचं आहे. टेक्स्ट बुक किंवा सोल्युशन बुक रेफर करा याच्यासाठी काय लिहितात एक्झॅक्ट. आन्सर इझी आहे, मायनस pi/3. 120 मधून 60 मधून 120 जायचं, त्यामुळे निगेटिव्ह आन्सर. 60 मधून 120 सबट्रॅक्ट होणार आहे. रेडियन डिग्री क्लिअर पाहिजे कन्सेप्च्युअली. नेक्स्ट फोर्थ वन, cosec inverse of -√2. cosec inverse of -√2 plus cot inverse of √3. ओके, याला कन्वर्ट करा. हा x आहे, हा y आहे. cosec inverse of -√2 equal to x.
cosec x equal to minus root. Cosec equals to minus cosec of किती pi by 4. हा अँगल डायरेक्ट आतमध्ये जातो निगेटिव्ह साइनचा minus pi by 4. याचं रेस्ट्रिक्शन आहे का minus pi by 4 should be this belongs to what minus pi by 2 to plus pi by 2. हे restriction मेंशन करणं गरजेचं आहे except 0. except 0 का sin 0 not define असतो. sin angle बाबतीत 0 not define असतो. का मेन्शन जिथल्या तिथं आठवलं पाहिजे जी ती गोष्ट जिथल्या तिथं माइंड करावी लागते. प्रिन्सिपल व्हॅल्यू सोल्युशन आल्यामुळे क्वेश्चनला रेस्ट्रिक्शन्स बस हे लक्षात ठेवायचं. ते रेस्ट्रिक्शन्स प्रत्येक वेळेस मेन्शन करायचे आन्सर देताना. एक क्वेश्चन असतो एक्झाम मध्ये त्यामुळे एका क्वेश्चनचा रेस्ट्रिक्शन लिहायला फारसा वेळ नाही लागणार. विसरलात मार्क जाणार लक्षात ठेवायचं. y equal to cot inverse of root 3. Cot y equal to root 3. Cot y equal to cot of किती tan 60 ची व्हॅल्यू root 3 राईट आणि cot 30 ची व्हॅल्यू म्हणजे pi by 6 पाहिजे. So y equal to pi by 6 हा अँगल झाला. belongs to cot चं रेस्ट्रिक्शन काढा. cot चं रेस्ट्रिक्शन 0 आणि pi इन्क्लूड नसतो एक्सेप्ट pi by 2. बरोबर आहे का 1 by tan 90 डिग्री 0 to pi एक्सेप्ट pi by 2. एक तर रेस्ट्रिक्शन चेक करा. त्याची रेस्ट्रिक्शन चेक करून आन्सर मेन्शन करत चला. तो क्वेश्चन घेतला आपण 4th राईट. झिरो टू पाय मध्ये आन्सर येतं त्याचं. 0 to pi मध्ये आन्सर. रेस्ट्रिक्शन pi by 2 चं नाहीये कॉटला राईट. कॉटला रेस्ट्रिक्शन नाहीये. 0 to pi फक्त मेन्शन. ओके नेक्स्ट त्याच्यामध्ये ऍडिशन आहे x plus y. x किती आलेला minus pi by 4. y किती pi by 6 with minus 6 pi plus 4 pi divided by 24. क्रॉस मल्टिप्लाय केलं सगळ्यांना डिनॉमिनेटर मिळालं. क्रॉस मल्टिप्लाय करून दोघांचा प्रोडक्ट खाली आले किती minus 2 pi by 20 minus pi by 12 is that correct. minus pi रजनी होणार ना का नाही होणार. होणार म्हणजे होणार काही डाऊट नाही. ओके स्टार्ट. थर्ड मधला फर्स्ट सेकंड स्टँडर्ड व्हॅल्यूचा क्वेश्चन आहे त्यामुळे स्किप आउट करतोय. फर्स्ट आणि सेकंड पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऑब्झर्व करायचं ना तुम्हाला. ओके थर्ड मधला सेकंड घ्या. तरी थर्ड मधला सेकंड घ्या. थर्ड मधला सेकंड घ्यायचा आहे तुम्हाला. थर्ड मधला सेकंड घ्या. थर्ड मधला फर्स्ट तुम्ही करा. सेकंड आपण घेऊ. इझी आहे फक्त गजनी होतं
सांगतो ना थोड्या वेळ. आता तर सुरुवात झाली कंटेंट. पेज नंबर 103. पेज नंबर 103. थर्ड मधलं सेकंड. साइन इनवर्स ऑफ -1/2 प्लस cos inverse of minus √3/2 cos inverse of -1/2. करेक्ट. या पद्धतीने परत एकदा XY आणि हा टोटल अँगल Z सपोज. हा अँगल आहे शेवटी. काय होईल या ठिकाणी sin x इक्वल टू -1/2 sin x इक्वल टू sin ऑफ π/6 sin of -π/6 x equal to -π/6. What about the y? Cos inverse of हेच फॉरगेट होण्याचा चान्स आहे. So cos y equal to -√3/2. Right? So cos y equal to minus cos किती √3/2 म्हणजेच 30 का 60 30 राईट. पुढं हा मायनस आतमध्ये घेताना मात्र लक्षात ठेवा cos is negative in the which quadrant? Second quadrant. Cos of pi minus π/6 5. So cos of 5 π/6. Cos of how many? 5 π/6 5. So cos y. Cos of 5 π/6. So y equal to 5 π/6. जर तुमची लेफ्ट हँड साइड x plus y मध्ये एक्सप्रेस करा. लेफ्ट हँड साइड x plus y. x किती आला? -π/6. 5 π/6. राइट. x किती? π/6. y किती? +5 π/6. मुलांची ट्रॅजेडी काय माहिती. ज्यावेळेस काही शिकवायचं असतं ना त्यावेळेस गायब असतात विचार. असो त्यांची मर्जी शेवटी. 5-10 मिनिटांनी काय फरक पडतो? खूप मोठा फरक पडू शकतो. ओके. डिनोमिनेटर सेम आहे. न्यूमरेटर ऐड करा. -π + 5π डिवाइडेड बाय 6. 4 π/6. 2 π/3. रेस्ट्रिक्शन टाका. रेस्ट्रिक्शनला मार्क आहे. रेस्ट्रिक्शनला मार्क आहे. इथं मिस्टेक होण्याची चान्स होता. π - π/6 घेणं मस्ट. cos is positive here. Cos is negative in the second quadrant. Cos काय आलेला आहे? निगेटिव्ह आहे. Cos is negative. Cos is negative basically. x plus y 2 π/3. Cos inverse of -1/2 घ्यायचं. Z set. आता तुमचं लेफ्ट हँड साइड. आता RHS. Cos inverse of -1/2 is the z. Cos z equal to -1/2. Cos z equal to cos of π/3, but negative. For this negative removal, need to go into the second quadrant. Pi minus theta. So cos of pi minus π/3. Cos of 2 π/3. Right? So z equal to 2 π/3. From 1 and 2. From 1 and 2, left hand side equal to right hand side. From 1 and 2, left hand side equal to right hand side. From 1 and 2, left hand side equal to right hand side is the answer. Okay. ओके. हे होते स्टँडर्ड व्हॅल्यूज. जर स्टँडर्ड व्हॅल्यू नसतील तर
स्टँडर्ड व्हॅल्यू नसतील तर काही क्वेश्चन्स तुम्हाला लिंक करतात, जसं की थर्ड क्वेश्चन मध्ये काय माइंड करायचं ते सांग. थर्ड मधला थर्ड क्वेश्चन मार्क इम्पॉर्टंट, थर्ड मधला थर्ड क्वेश्चन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. JEE ला सुद्धा येऊन गेला तो क्वेश्चन, JEE ला सुद्धा आलेला आहे 4 मार्क्स. JEE पर्यंत मजल मारली त्या क्वेश्चन. JEE पर्यंत क्वेश्चनने मजल मारलेले आहे. कसं चेक कर. थर्ड क्वेश्चन, what is the question? Sin inverse of 3/5 plus cos inverse of 12/13 equal to a, right? 56/65, but sin inverse 56/65 या पद्धतीने. ओके, यस ऍज युजुअल हा अँगल आहे, झाला ना गजनी. इथं एक्स इथं वाय, वेगळा क्वेश्चन दिला की गजनी तयार व्हायला लागतो. इथं झेड हा अँगल आहे, राईट. एक्स प्लस वाय झालं, याला असंच ठेवा. साइन इनवर्स ऑफ 56/65 सपोज हा साइन इनवर्स इकडे आणणार आहे, साइन इनवर्स इकडे आणणार. हा अँगल आहे, हा अँगल आहे, याला एक्स कन्सिडर करा. हा अँगल आहे, याला वाय कन्सिडर केलं. राईट हँड साइड तशाल तसे ठेवा. सोल्युशन मेथड वेगळी आहे का, कारण दिस इज नॉट द स्टँडर्ड व्हॅल्यू. स्टँडर्ड व्हॅल्यू नाही. मार्क व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, मार्क व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. कन्सेप्च्युअली येणार म्हणजे येणार, कन्सेप्च्युअली येणार म्हणजे येणार. साइन इकडे आला, साइन ऑफ एक्स प्लस वाय झालं, लेफ्ट हँड साइड झाली, राईट. साइन ऑफ एक्स प्लस वाय, साइन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला किती जणांना आठवतो? साइन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला किती जणांना आठवतो? साइन ए कॉस बी, कॉस ए साइन बी, साइन ए कॉस बी, कॉस ए साइन बी. करेक्ट, करेक्ट आहे का? इज इट बरोबर? इज इट बरोबर? इज इट बरोबर? बरोबर आहे का? लक्षात ठेवा, क्वेश्चन मध्ये काय करायचंय, राईट मोमेंटला कॅच झालं पाहिजे. हा एक्स आहे, हा वाय, हा साइन इनवर्स आहे, तिकडे फिरवा, कंपाऊंड अँगल तयार झाला. साइन ऑफ एक्स प्लस वाय, साइन एक्स कॉस वाय, कॉस एक्स साइन वाय. क्लियर? क्लियर का? नाउ साइन एक्स इक्वल टू व्हाट? स्टार्ट कैलकुलेट. Sin inverse of 3/5 is the x. Sin x equal to 3/5. Sin x equal to किती? 3/5. Sin x 3/5 असल्यास cos x किती? कोण सांगतं रे? cos x किती रे बबन्नू? Sin x 3/5 असेल तर cos x ची व्हॅल्यू किती? किती रे? Sin x 3/5. Make the right angle triangle or x. For x, x angle है, sin x 3, opposite, hypotenuse 5, adjacent 4, so cos x equal to 4/5. sin x मिळाला, cos x मिळाला, correct? sin x मिळाला, cos x मिळाला. Now second one, cos inverse of 12/13 is the y. Cos inverse of 12/13 is the y, correct? नेक्स्ट काय झालं रे? cos इनवर्स पलीकडे गेलो, cos y 12/13 आहे. तर राईट अँगल ट्रायंगल इथे किती रे? 1. इथे किती? ऑपोजिट, सॉरी ऍडजसंट अपॉन हायपोटेन्यूस 12, 13. मग हा किती असतं रे बाबा? 144 + 25 169, म्हणजे हा 5. म्हणजे cos y वरून आपल्याला काय लागणार आहे? sin y ची व्हॅल्यू लागेल. So sin y equal to opposite upon hypotenuse 5/13. तुम्ही बेसिकली sin x वरून cos x ची व्हॅल्यू √1 - sin² x ने दाखवा. असं दाखवलं 0 मार्क करण्यासाठी तसं लिहिलंय. पण बेसिकली sin x वरून cos x काढण्यासाठी काय वापराल? 1 - sin² x हे फंडा वापराल. cos y माहिती आहे, sin y काढायचं.
cos y माहिती आहे, sin y should be 1 minus cos square y असं दाखवलं पाहिजे. आयडेंटिटी sin square x cos square x 1 असतो, त्याला रूट मध्ये घेतात, त्याचा स्क्वेअर करा, हा पार्ट इकडे येतो, sin square x cos square x 1 मध्ये जातो. बोर्डला या मेथडने जायचंय. सीईटी ला शॉर्टकट, सीईटी ला डायरेक्ट वापरू शकता, सीईटी साठी डायरेक्ट वापरू शकता. सांगा रे किती झालं, sin x 3/5 cos y 12/30 cos x 4/5 sin y 5/30 5 into 13 5 into 30 same denominator 3 into 12 4 into 5 36 plus 20 passes 65 56/65 मिळालं. 56/65 sin x plus y, sine of angle x plus y is the z होता suppose. The z is 56/65 मिळतो का? Yes मिळतो. Sine of x plus y, हा sin इकडे नेल, x plus y equal to sine inverse of 56/65. What is x? X is sine inverse of 3/5. Y is what? Cos inverse of 12/30. काय वापरलं? कंपाऊंड अँगल फॉर्म्युला वापरला. कंपाऊंड अँगल फॉर्म्युला वापरला, एवढंच सांगायचं. काहीच नाही केलं राजू. काय ठेवलं? x ची व्हॅल्यू इथे ठेवली, y ची व्हॅल्यू इथे ठेवली, x व्हॅल्यू ठेवली, y व्हॅल्यू ठेवली, साइन इनवर्स पुढे गेली. साइन इनवर्स 56/65 आलेला आहे. थर्ड मधला फोर्थ 3/5 4/5 आहे. याला सिमिलर क्वेश्चन आहे, मार्क पेज नंबर 101, सॉल्व एक्झाम्पल 7. पेज नंबर 101 लिहून ठेवा आताच. पेज नंबर 101 सॉल्व एक्झाम्पल नंबर 7. या दोन्ही पैकी एक विचारतात एक्झाम. विचारायचं असेल तर या दोन्ही पैकी एक क्वेश्चन. असंच क्वेश्चन कदाचित मिसन्स एक्सरसाइज मध्ये असेल. 2 मिनिटं थांबा, लगेच सांग. सेम क्वेश्चन इन द मिसन्स एक्सरसाइज. Just wait and watch. नहीं है. क्लिअर इथपर्यंत? ऍटलिस्ट इथपर्यंत क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे का? घेतलेला पार्ट क्लिअर आहे का? मार्क करून ठेवा. हे लगेच क्विकली रिवाइज करावं लागतं पटकन. जेवढे क्वेश्चन होमवर्क साठी देतो पॅरलल करत राहा. बी फ्री. थोडा वेळ लागेल, 10-15 मिनिटात क्वेश्चनचे आन्सर्स येऊ शकतात तुम्हाला. कन्सेप्ट समजल्यानंतर इझी आहे हा पार्ट. काही गोष्टी माइंड करायला लागतात, पण लॉंग टर्म लक्षात ठेवा, गजनी नाही झालं पाहिजे.
Next, page number 98. Page number 98. Question exam. Solve example 2. मतलब first sin inverse of sine of 5 pi by 3. सांगा 5 pi by 3 म्हणजे किती? 5 pi by 3 म्हणजे किती रे? 5 by 3 म्हणजे किती पहिले ते आठवा. चला सोपं करा. 5 pi by 3 म्हणजेच 5 by 3 म्हणजे 60. त्याची किती मल्टिपल? फिफ्थ मल्टिपल. फिफ्थ मल्टिपल ऑफ 60 म्हणजे 300. गेलं डोक्यात? 5 pi by 3 म्हणजे किती? 5 pi by 3 म्हणजे किती? 300. 300 lies in which quadrant? 300 lies in the fourth quadrant. Is it correct? This is not the solution from the anti-clockwise direction. Fourth quadrant मध्ये सोल्युशन असतं, पण clockwise direction ने काउंट करावं लागतं. Not the anti-clockwise direction. So we need to convert this angle. म्हणजे अँगल किती रे? अँगल किती? 5 pi by 3 म्हणजे किती डिग्री झालं? 5 pi by 3 म्हणजे किती झालं? 300. उरला किती? -60 उरले. -60 हे आन्सर आहे, हे आपल्याला कळतं, पण वळायचं कसं म्हणजे कन्वर्ट कसं करायचं? तुम्ही जो अँगल मेजर केलाय तो अँटी क्लॉकवाईजचा आहे. आपल्याला पाहिजे क्लॉकवाईज. का? कारण सायन्सचं सोल्युशन लाईज बिटवीन व्हॉट? एक तर अँटी क्लॉकवाईजनी मायनस प्लस क्लॉकवाईजनी -90 डिग्री पर्यंत चालतो. त्याच्यासाठी साइन इनवर्स ऑफ साइन ही प्रॉपर्टी आहे. साइन इनवर्स साइन एकमेकांना कॅन्सल कधी होतात? प्रिन्सिपल पाहिजे. हा प्रिन्सिपल पाहिजे. हे दोघं एकमेकांना कॅन्सल होतात. जसं आठवा पॉवर मध्ये a⁻² × 1/2 असं आपण कॅन्सल करतो. तसं हे दोघं एकमेकांना काय आहेत? रेसिप्रोकल सारखे आहेत. रेसिप्रोकल फॉर्मेशन आहेत. हे दोघं एकमेकांना कॅन्सल होऊ शकतात. साइन इनवर्स हा टोटल अँगल आहे, पण साइनचा अँगल पण दिलाय, राईट? हा टोटल अँगल मध्ये कन्वर्ट झाला पाहिजे शेवटी, आणि तो अँगल असण्यासाठी प्रिन्सिपल पाहिजे. पण आता समजतंय काय पाहिजे? तो प्रिन्सिपल पाहिजे. प्रिन्सिपल असल्याशिवाय नाही, प्रिन्सिपल असल्याशिवाय व्हॅलिड नाहीये पण आन्सर. पण आता दिलेला अँगल 5 pi by 3 म्हणजे 300 डिग्री आहे. 300 डिग्री अँटी क्लॉकवाईज मेजर केलाय. क्लॉकवाईज -60. आन्सर कळालं आपल्याला. -60 पाहिजे इथे. हाऊ इट शुड बी दॅट इज द कन्सर्न. आता फोर्थ क्वाड्रंट मध्ये एंट्री कशी असते? 2π मायनस बेसिक अँगल. 2π मायनस बेसिक अँगल. डू दॅट. साइन इनवर्स ऑफ 2π - π/3. बरोबर आहे का? चेक करून पहा. 2π - π/3 किती होतो? 6π - π/3. आलं 5 π/3. अलाइड अँगल टाकला थोडक्यात. अलाइड अँगल टाकला. त्याचा इफेक्ट काय झाला? साइन इनवर्स ऑफ 2π म्हणजे एक रोटेशन म्हणजे 0. उरलं किती? -π/3. -π/3 प्रिन्सिपल सोल्युशन आहे का? आहे. काहीच डाऊट नाही. का? क्लॉकवाईज -90 डिग्री पर्यंत व्हॅलिड आहे. सो -π/3 belongs to -90 to +90, but 5 π/3 does not belongs to -π/2 to +π/2. कळलं का? हे दोन्ही इथं का नाही कॅन्सल होत? आता हे दोन्ही कट्टम काटी. उरलं -π/3. आन्सर इज -π/3. समजा की नाही समजा? म्हणून साइन ऑफ 5 π/3, साइन इनवर्स ऑफ 5 π/3 इज -π/3 अँगल. तुमचा गजनी हा अँगल असतो, आणि तो अँगल म्हणजे -π/3 आहे. दिस इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. This is also very important. माफ करून ठेवा. This is also very important. समजलं का?
अलाइट टाकून कन्वर्ट करावं लागतं. अलाइट टाकून कन्वर्ट करावं लागतं. हा आणि हा पोर्शन कधी कॅन्सल होऊ शकतो? हा बेसिक अँगल पाहिजे. प्रिन्सिपल आहे का दुर्गेश्वरी? प्रिन्सिपल नाहीये. का नाहीये? कारण हा अँटी क्लॉकवाईजनी मोजला तर 300 आहे. क्लॉकवाईजनी मोजला पाहिजे. क्लॉकवाईजनी कंपल्सरी मोजायचा अँगल. जर या क्वाड्रंट मध्ये येत असेल तर क्लॉकवाईजच पाहिजे, त्याच्याशिवाय आन्सर नाही. क्लॉकवाईज 5π/3 या दोघांमध्ये येत नाही. येतो का? -19 +90 मध्ये आहे का हा अँगल? नाहीये, कारण हा अँटी क्लॉकवाईज मोजलेला अँगल आहे 300. मग याला कन्वर्ट कसं करायचं? आपल्याला कुठला एंटर करायचंय? फोर्थ क्वाड्रंट मध्ये एंटर करायचं. 2π - θ. 2π - θ. θ म्हणजे π/3, कारण हे आपल्याला समजतं इथं 60 डिग्री आहे. म्हणजे 2π मधून -π/3 सबट्रॅक्ट केल्यास 5π/3 मेंटेन राहतं. 2π - π/3 मधून सबट्रॅक्शन घेतल्यास 5π/3 मेंटेन राहतो. आपल्याला पाहिजे काय? प्रिन्सिपल व्हॅल्यू. प्रिन्सिपल व्हॅल्यू कुठे आहे आणि कशी मोजतात? क्लॉकवाईजनी मोजतात. सो -π/3 इज द आन्सर. तर ही दोन्ही एकमेकांना कॅन्सल होतात असं समजा. कधी कॅन्सल होतात? प्रिन्सिपल व्हॅल्यू असल्यासच कॅन्सल होतात, अन्यथा कॅन्सल होत नाहीत. म्हणून याचं जे आन्सर आहे अँगल म्हणून, तो दॅट इज -π/3. तुम्ही जर हे दोन्ही कॅन्सल केले सपोज, किती मार्क द्यायचे तुम्हाला ते सांगा. किती द्यायचे मार्क? मार्क किती रे? असं जर लिहिलं तर याला मार्क किती? कारण हा अँगल 300 आहे, लाइज इन 4 क्वाड्रंट आहे, पण प्रिन्सिपल व्हॅल्यू सोल्युशन मध्ये येत नाही तुमच्या. प्रिन्सिपल व्हॅल्यू सोल्युशन -90 to +90 आहे. डज नॉट बिलॉंग्स टू मध्ये जातं. डज नॉट बिलॉंग्स टू मध्ये जातं. अर्थ समजला का? फोर्थ क्वाड्रंट महत्वाचा नाहीये. तुमचे डायरेक्शन काय आहेत प्रिन्सिपल साठी ते महत्वाचे. +90 आणि -90 एवढंच महत्वाचं आहे. हे सुरुवातीला शिकवले तुम्हाला. सो इथलं साइन इन्व्हर्स आणि साइन कधी कॅन्सल होतो? जर प्रिन्सिपल व्हॅल्यू असेल तरच कॅन्सल होतो. प्रिन्सिपल व्हॅल्यू असेल तरच कॅन्सल होतो. प्रिन्सिपल व्हॅल्यू आणलंय आपण, आणलं, रेडी झालं की कॅन्सल केलं. हे दोन्ही एकमेकांना कॅन्सल होतात. उलट असेल तरी कॅन्सल होऊ शकतं का? यस, होऊ शकतं. येतीलच क्वेश्चन पुढे तसे. या नेक्स्ट, tan इनवर्स ऑफ tan ऑफ π/4 डायरेक्ट आहे तो. सेकंड मधलं सेकंड डायरेक्ट आहे. सेकंड मधलं सेकंड डायरेक्ट आहे, काही करायची गरज नाही. सेकंड मधलं सेकंड डायरेक्ट आहे, राईट. सेकंड मधलं थर्ड घ्या, महत्वाचे क्वेश्चन्स आहेत. सेकंड मधलं थर्ड घ्या. सेकंड मधलं सगळं tan इनवर्स tan कॅन्सल डायरेक्ट. का? प्रिन्सिपल व्हॅल्यू फॉलो करतो. प्रिन्सिपल व्हॅल्यू फॉलो करतो. सेम पेज नंबर. सेकंड मधला थर्ड घ्यायचा आहे. सेकंड मधलं थर्ड. साइन ऑफ अँगल कॉस इनवर्स ऑफ, हा पण अँगलच आहे टोटल, -1/√2. साइन आणि कॉस इनवर्स आहे, राईट. साइन आहे आणि पुढं कॉस इनवर्स आहे. लिंक केलं. सो हाऊ टू कन्वर्ट? पहिले आपण एकाला क्लिअर करू. फर्स्ट पार्ट, कॉस इनवर्स ऑफ -1/2 ला क्लिअर करू. हा साइन आहे, लक्षात ठेवा. हा अँगल आहे, याला थीटा म्हणा थोड्या वेळासाठी, किंवा एक्स म्हणा. म्हणजे काय बनेल? साइन एक्स बनेल, राईट. याची व्हॅल्यू तुम्हाला काढायची, पण हा पहिले क्लिअर करू. एक्स इक्वल टू काय झालं? कॉस इनवर्स ऑफ -1/√2. आता तर खरे क्वेश्चन चालू झाले. हा कॉस इकडे आला. कॉस एक्स इक्वल टू -1/√2. प्रिन्सिपल मध्ये राहायचं तुम्हाला. प्रिन्सिपल सांगतो कॉसचा 0 to 180, राईट. 0 to π. काय झालं? cos x -1/2. cos x इक्वल टू मायनस कॉस ऑफ किती? π/4. 1/√2 म्हणजेच cos 45 डिग्री, राईट. आणि निगेटिव्ह आतमध्ये टाकला. cos ऑफ π - π/4. का? सेकंड क्वाड्रंट.
cos of 3 pi by 4 झालं म्हणजेच x equal to 3 pi by 4 x equal to 3 pi by 4 इथं टाका sin of 3 pi by 4 sin of angle किती रे 3 pi by 4 3 pi by 4 प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे का यस आहे समजा sin 3 pi by 4 म्हणजे कुठला क्वाड्रंट आहे sin of 135 डिग्री आहे थोडक्यात राईट कळण्यासाठी लिहिलंय फक्त लाइज इन द सेकंड क्वाड्रंट याची व्हॅल्यू किती sin of 180 minus 45 कळण्यासाठी लिहितोय sin of 45 डिग्री असतो साइनचं कन्वर्जन 180 प्लस असतो 1/√2 इज द आन्सर तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहा अर्णव गरटकर गडबड नाही करायची साइन 180 कन्वर्जन साइन मध्येच असतं साइनचं कन्वर्जन 180 मुळे साइन मध्येच असतं साइन 45 ची व्हॅल्यू निगेटिव्ह नसते राजा पॉझिटिव्ह असते ती व्हॅल्यू निगेटिव्ह असू शकत नाही इट मस्ट बी पॉझिटिव्ह फोर्थ क्वेश्चन I will fourth मध्ये सेकंड मधला फोर्थ समजून घ्यायचं आहे सेकंड मध्ये फोर्थ मध्ये साइन इनवर्स आलाय ब्रॅकेट मध्ये सॉरी साइन आहे नुसता ब्रॅकेट मध्ये पहिली व्हॅल्यू कॉस इनवर्स ऑफ 4/5 प्लस tan इनवर्स ऑफ 5/12 त्याला x म्हणायला y म्हणा म्हणजे साइन ऑफ x प्लस y झालं काय फॉर्म्युला sin x cos y cos x sin y सगळं प्रिन्सिपल व्हॅल्यू मध्ये ठेवायचं असतं पण सर्व प्रिन्सिपल व्हॅल्यू सोल्युशनला फॉलो करणारा ठेवावं लागेल तुम्हाला ओके सर्व प्रिन्सिपल व्हॅल्यूला फॉलो होणारी व्हॅल्यू ठेवावं लागतं सो cos इनवर्स ऑफ 4/5 इज द x cos x इक्वल टू 4/5 तुम्ही ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी जा x किती आहे 4/5 sin x काढा किती येईल सांगा सिमिलरली tan inverse of 5/12 is the y. Tan y equal to 5/12. Tan y equal to 5/12. Tan साठी right angle triangle, y साठी draw करा. 5/12. Opposite upon adjacent. Opposite upon adjacent. Tan साठी. Opposite upon adjacent. याला x पकड याला y पकडलाय हा अँगल आहे हा अँगल आहे मेन्शन केलाय ट्रायंगल मध्ये हा अँगल आहे ट्रायंगल मध्ये हा अँगल आहे हे दोन्ही टाकले याला x प्लस y मध्ये आणलं हा साइन जशाला तसा x प्लस y चा फॉर्म्युला sin x cos y cos x sin y याच्या व्हॅल्यूज याच्यावरून फाइंड आउट करा cos x माहिती आहे sin x किती असेल 3/5 राईट tan y 5/12 आहे बरोबर आहे 5/12 5/12 किती लिहिलं 5/12 आणि किती 13 का 30 म्हणजे sin y आणि cos y काढायचं त्याच्यावर sin y आणि cos y तुम्ही आयडेंटिटी वापरा पण आयडेंटिटी वापरल्यावर दाखवावं लागतील किती sin y 5/30 cos y 12/30 substitute the values sin x
3/5. Cos y 12/30. Cos x 4/5. Sin y 5/30. 36 plus 20. मगाचच असं 65. 56/65. सेम. Sin x plus y. त्याचं टोटल आन्सर आलं तुमचं 56/65. सेम क्वेश्चन निघाला राईट. फक्त तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी कॉस आणि टॅन मध्ये दिलंय. अर्थ कळाला का? कॉस आणि टॅन मध्ये दिलंय क्वेश्चन. कॉस इनवर्स आणि टॅन इनवर्स मध्ये दिलेलं आहे. कळलं का? टॅन इनवर्स कन्वर्जन कशात आणलं? शेवटी साइन आणि कॉस. साइन आणि कॉस काढण्यासाठीच त्याचा यूज केलाय. शेवटी साइन व्हॅल्यू आणि कॉस व्हॅल्यू काढण्यासाठीच त्याचा यूज केला. लक्षात ठेवायचं. क्वेश्चन जरी कॉस आणि साइन मध्ये नसेल तर असं काही नाहीये. तुम्हाला हे ट्रायंगल टाकायचं. हा अँगल आहे, हा सुद्धा अँगल आहे. अँगलचा ट्रायंगल, अँगलचा ट्रायंगल. समजलं कन्सेप्ट? समजलं का? अँगल साठी ट्रायंगल ड्रॉ झाला की त्याच्यावरून व्हॅल्यूज काढून सबस्टिट्यूट करायचे. काय वापरला? कंपाऊंड अँगल. साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी हे फॉर्मेशन वापरायचं त्या ठिकाणी. ओके, सो वी विल कंटिन्यू इन टुमॉरोज लेक्चर. राहिलेला पार्ट उद्याच्या लेक्चर मध्ये परत कंटिन्यू असेल. थँक्यू. राहिलेला पार्ट उद्याच्या लेक्चर मध्ये कंटिन्यू असेल.